ज्या बहिणीचा भाऊ या जगातच नाही, तिच्यासाठी रक्षाबंधनाचा दिवस इतका कठीण का होतो? तिच्या हातात राखी असते, पण बांधण्यासाठी मनगटच नसतं. मग तिने त्या दिवशी काय करावं? महादेव म्हणाले, यासाठी तुला एका प्राचीन स्त्रीची कथा ऐकावी लागेल. एका अशा बहिणीची जिच्या हातात रक्षाबंधनाच्या दिवशी राखी होती, पण ज्या भावासाठी ती राखी आणली होती तो तिच्यासोबत नव्हता. महादेवांनी कथा सांगायला सुरुवात केली. अनेक वर्षांपूर्वी एका छोट्याशा गावात माधवी नावाची एक मुलगी राहत होती. तिच्यासोबत तिचा धाकटा भाऊ सोमेश होता. घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. वडिलांचं लहानसं शेत आणि आईची घर सांभाळण्याची धडपड, एवढ्यावरच त्यांचं कुटुंब चालायचं. पण गरिबी असूनही माधवी आणि सोमेशच्या नात्यात कधीच कमतरता नव्हती. दोघं लहानपणापासून एकमेकांचे सगळ्यात जवळचे मित्र होते. कधी छोट्या गोष्टीवरून भांडायचे, तर काही वेळातच पुन्हा एकमेकांशी बोलू लागायचे. माधवीला कोणी त्रास दिला की सोमेश तिच्या बाजूने उभा राहायचा आणि सोमेशला आईची भीती वाटली की तो माधवीच्या मागे लपायचा. त्यांच्या घरात पैसा कमी होता, पण प्रेमाची कमतरता कधीही नव्हती. रक्षाबंधनाचा दिवस आला की माधवीसाठी तो वर्षातील सर्वात खास दिवस असायचा. ती स्वतःच्या हाताने सोमेशसाठी राखी तयार करायची. घरात महागडी मिठाई नसायची, मोठ्या भेटवस्तूसुद्धा नसायच्या, पण माधवीच्या हाताने बांधलेला तो साधासा धागा सोमेशसाठी जगातील सर्वात मौल्यवान वस्तू असायचा. राखी बांधताना माधवी त्याच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावायची आणि मनापासून प्रार्थना करायची. त्यानंतर सोमेश तिच्याकडे पाहून म्हणायचा, ताई, काहीही झालं तरी मी तुझ्या पाठीशी नेहमीच उभा राहीन. माधवी हसायची आणि म्हणायची, तू आधी स्वतःची काळजी घे, प्रत्येक वेळी माझं रक्षण करायला धावत जाऊ नकोस. पण सोमेशचं एकच उत्तर असायचं, तू माझी ताई आहेस, तुझ्यासाठी धावणार नाही तर कोणासाठी धावणार? असेच वर्ष पुढे सरकत गेली. माधवीचं लग्न झालं आणि ती सासरी निघून गेली. माहेरापासून दूर गेल्यानंतरही रक्षाबंधनाचा दिवस तिच्यासाठी तितकाच खास राहिला. प्रत्येक वर्षी ती कितीही अडचणी असल्या तरी माहेरी यायची. घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच सोमेश तिला पाहून हसायचा. मग दोघं काही वेळ जुन्या आठवणी काढायचे आणि पुन्हा लहान मुलांसारखे भांडायचे. काळ असाच पुढे जात होता. पण एका वर्षी रक्षाबंधनाच्या काही दिवस आधीच त्यांच्या आयुष्यात असं काही घडलं ज्याची कल्पनाही कधी माधवीने केली नव्हती. सोमेश हा अचानक आजारी पडला. सुरुवातीला घरच्यांना वाटलं की साधा ताप आणि खोकला असेल, पण त्याची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत गेली. गावातील वैद्यांनी उपचार केले. नंतर त्याला शहरात नेण्यात आलं. माधवीला ही बातमी समजताच ती सासरहून ताबडतोब माहेरी निघाली. दवाखान्याच्या खोलीत सोमेश शांत पडला होता. माधवीने त्याचा हात हातात घेतला. तिला काही बोलताच येत नव्हतं. सोमेशने डोळे उघडले आणि हसण्याचा प्रयत्न केला. ताई, रक्षाबंधनाला येशील ना? हा प्रश्न ऐकून माधवीच्या डोळ्यात अश्रू आले. ती त्याचा हात घट्ट पकडून म्हणाली, हो रे, मी नक्की येईन आणि यावेळी तुझ्यासाठी सगळ्यात सुंदर राखी आणणार आहे. सोमेश काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. रक्षाबंधनाच्या काही दिवस आधीच सोमेशने अखेरचा श्वास घेतला. माधवीच्या आयुष्यात जणू काहीतरी कायमचं तुटलं. ज्या भावाने प्रत्येक रक्षाबंधनाला तिच्या हातातून राखी बांधून घेतली होती, तो आता तिच्यासमोर नव्हता. ज्या आवाजाने प्रत्येक वर्षी ताई, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हटलं होतं, तो आवाज आता शांत झाला होता. माधवीला हे सत्य स्वीकारताच येत नव्हतं. घरात रडण्याचे आवाज होते, नातेवाईक येत होते, लोक तिला खूप धीर देत होते, पण तिच्यासाठी त्या क्षणी एकच गोष्ट खरी होती, तिचा भाऊ आता तिच्यासोबत नव्हता. दिवस पुढे जात होते आणि रक्षाबंधन जवळ येत होतं. गावातील प्रत्येक घरात सणाची तयारी सुरू झाली. बाजारात रंगीबेरंगी राख्या आल्या, मिठाईची दुकानं सजली. बहिणी आपल्या भावांसाठी नवीन कपडे आणि भेटवस्तू घेत होत्या. रक्षाबंधनाच्या 2 दिवस आधी माधवी बाजारात गेली. नकळत तिचे पाय त्या दुकानासमोर थांबले जिथून ती दरवर्षी तिच्या भावासाठी म्हणजे सोमेशसाठी राखी घ्यायची. तिने एक राखी हातात घेतली. क्षणभर तिला वाटलं की ही त्याला आवडेल, पण लगेच तिच्या डोळ्यांसमोर सोमेश आला. तिचे हात थरथरले. तिने ती राखी घेतली आणि घरी परतली. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी घरात सगळीकडे तयारी सुरू होती, पण माधवी मात्र एका कोपऱ्यात शांत बसली होती. तिच्या हातात तीच काल खरेदी केलेली राखी होती. ती वारंवार त्या राखीकडे पाहत होती. कधी तिला वाटत होतं उद्या सकाळी ती उठेल आणि सोमेश नेहमीप्रमाणे तिच्यासमोर उभा असेल.
कधी वाटत होतं हे सगळं फक्त वाईट स्वप्न आहे, पण वास्तव तिच्यासमोर होतं. रात्र झाली. घरातील सगळे झोपी गेले. माधवी उठली. हातातील राखी घेऊन ती हळूहळू देवघरात गेली. तिने महादेवांसमोर दिवा लावला. ती शिवलिंगाकडे पाहतच राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने हातातील राखी महादेवांसमोर ठेवली आणि थरथरत्या आवाज म्हणाली, महादेवा, उद्या मी ही राखी कोणाच्या हातावर बांधू? मला भाऊच नाही. माधवीने डोळे मिटले आणि त्या क्षणी तिच्या अगदी मागून कुणीतरी अतिशय हळू आवाजात तिचं नाव पुकारलं. माधवी. तिने घाबरून मागे वळून पाहिलं, पण तिच्या मागे कोणीच नव्हतं. देवघरात फक्त मंद दिव्याची ज्योत तेवत होती. तिने पुन्हा दरवाजाकडे पाहिलं. घरातील सगळे गाढ झोपले होते. मग तो आवाज कुणाचा होता? तिच्या मनाने भावाची आठवण निर्माण केली होती की खरंच कुणीतरी तिला हाक मारली होती? माधवीने हातातील राखी घट्ट पकडली आणि देवघरातून बाहेर आली. त्या रात्री तिने डोळे मिटण्याचा खूप प्रयत्न केला, पण झोप काही येईना. प्रत्येक वेळी डोळे मिटले की तिला सोमेशचा चेहरा दिसत होता. त्याचा हसरा चेहरा, तिच्याकडे पाहण्याची त्याची पद्धत आणि प्रत्येक रक्षाबंधनाला तो म्हणायचा ते शब्द, ताई, मी तुझ्या पाठीशी आहे. पहाट झाली. बाहेरून सणाच्या तयारीचे आवाज येऊ लागले. गावातील घरांमध्ये रक्षाबंधनाची लगबग सुरू झाली होती. कुठे बहिणी भावांसाठी ताट सजवत होत्या, कुठे औक्षणाची तयारी सुरू होती, तर कुठून तरी मिठाईचा सुगंध येत होता. लहान मुलं नवीन कपडे घालून अंगणात धावत होती. पण माधवीच्या घरात एक वेगळीच शांतता होती. ज्या जागेवर सोमेश नेहमी बसायचा ती जागा आज रिकामी होती. माधवी त्या जागेकडे पाहत राहिली. तिला अचानक जाणवलं की घरातील प्रत्येक वस्तूमध्ये सोमेशची आठवण होती. त्याचा जुना कप, अंगणात पडलेली त्याची चप्पल आणि भिंतीवर टांगलेला त्याचा जुना अंगरखा, सगळं तिथे होतं. फक्त सोमेशच नव्हता. माधवीच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ती रडत बसली नाही. ती हळूहळू उठली आणि सोमेशच्या खोलीत गेली. अनेक दिवसांपासून तिने त्याच्या वस्तूंना हातही लावला नव्हता. खोलीच्या एका कोपऱ्यात त्याचा जुना लाकडी कप्पा होता. माधवीने तो कप्पा उघडला. त्या कप्प्यामध्ये काही जुने कपडे, एक छोटीशी पेटी आणि काही कागद होते. तिने एक एक वस्तू हातात घेतली. प्रत्येक वस्तूसोबत एक आठवण तिच्या डोळ्यांसमोर उभी राहत होती. अचानक तिच्या हाताला एका छोट्या कापडी पिशवीचा स्पर्श झाला. तिने ती कापडी पिशवी उघडली. त्यामध्ये गेल्या वर्षीची राखी होती. तीच राखी माधवीने स्वतःच्या हाताने सोमेशच्या मनगटावर बांधली होती. राखी पाहतात तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने ती राखी हातात घेतली आणि अलगद आपल्या हृदयाशी धरली. तेवढ्यात पिशवीतून एक छोटासा कागद खाली पडला. माधवीने तो उचलला. त्यावर सोमेशच्या अक्षरात काही शब्द लिहिले होते. तू मला राखी बांधतेस म्हणून मी तुझा भाऊ नाही. तू माझी बहीण आहेस म्हणून माझं तुझ्यावर रक्षणाचं ऋण आहे. हे शब्द वाचताच माधवीच्या डोळ्यांसमोर सगळं धुसर झालं. तिला त्या दोघांचं बालपण आठवलं. एकदा शेजारच्या मुलांनी तिची चेष्टा केली होती. तेव्हा सोमेश तिच्यासाठी भांडायला गेला होता. घरी आल्यावर आईने दोघांनाही ओरडलं, पण माधवीला वाचवताना सोमेशच्या चेहऱ्यावर आलेलं समाधान तिला अजूनही आठवत होतं. तिला तिच्या लग्नाचा दिवस आठवला. निरोपाच्या वेळी सगळे रडत होते, पण सोमेश स्वतःचे अश्रू लपवत होता. तिच्याजवळ आला होता आणि म्हणाला, ताई, सासरी जातेस म्हणून माहेर तुझं राहणार नाही असं कधीही समजू नकोस. काहीही झालं तर फक्त मला आठव. आणि मग तिला त्यांची शेवटची भेट आठवली. दवाखान्यातील तो क्षण, ताई, रक्षाबंधनाला येशील ना? तिला आता जाणवत होतं. राखीचा धागा फक्त सोमेशच्या मनगटावर बांधला जात नव्हता. तो त्यांच्या बालपणाला, त्यांच्या आठवणींना, त्यांच्या विश्वासाला आणि आयुष्यभराच्या नात्याला बांधला गेला होता. पण हे समजूनही तिच्या मनातील दुःख काही करता कमी होत नव्हतं. ती कागद छातीशी धरून बराच वेळ बसून राहिली. दुपारच्या सुमारास घराबाहेरून एका वृद्धाचा आवाज आला. तो गावातील गणपतराव होते. माधवीला पाहताच त्यांनी काही क्षण शांतपणे तिच्याकडे पाहिलं. ते म्हणाले, बाळ, आज सोमेशची खूप आठवण येते ना तुला? माधवीने मान खाली घातली. त्यांनी सांगितलं, मला तुला एक गोष्ट सांगायची होती, पण इतके दिवस योग्य वेळ काही मिळाला नाही. माधवीने त्यांच्याकडे पाहिलं. सोमेशच्या शेवटच्या दिवसांमध्ये तो माझ्याकडे आला होता. गावाच्या टोकाला राहणाऱ्या एका गरीब कुटुंबाबद्दल त्याने विचारलं होतं. त्यांच्या मुलाला शिकायचं होतं, पण घरची परिस्थिती त्यांना परवानगी देत नव्हती. त्यावर सोमेश म्हणाला होता, मी काहीतरी मदत करतो. गणपतराव पुढे म्हणाले, पण त्याला ते काम पूर्ण करता आलंच नाही.
माधवीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तिने विचारलं, त्याने माझ्याशी याबद्दल काहीच सांगितलं नाही. गणपतराव हसले. सोमेश तसा नव्हताच. चांगलं काम करून त्याची जाहिरात करायची त्याला कधीही सवय नव्हती. त्याने याआधी पण खूप चांगली कामे केली होती. हे ऐकून माधवीच्या मनात काहीतरी हललं. तिला पहिल्यांदा जाणवलं ती आपल्या भावाला फक्त तिचं रक्षण करणारा भाऊ असे म्हणूनच ओळखत होती. पण त्याच्या मनात इतरांसाठीही तितकीच माया होती. माधवी उठली. गणपत काका, ती म्हणाली, सोमेशचं ते काम मी पूर्ण करेन. गणपतराव तिच्याकडे पाहतच राहिले. आजच? माधवीने हातातील राखीकडे पाहिलं. हो, आजच करीन. माधवीने गणपतरावांना दिलेलं वचन मनाशी पक्क केलं. सोमेशने ज्या गरीब कुटुंबाला मदत करण्याचं ठरवलं होतं त्यांचा पत्ता तिने घेतला आणि त्याच दिवशी गावाच्या टोकाकडे निघाली. हातामध्ये तिच्या भावाची जुनी राखी होती आणि मनात त्याच्या शेवटच्या इच्छेची आठवणसुद्धा होती. गावात एका छोट्याशा झोपडीत ती पोहोचली. घराची अवस्था पाहून माधवी काही क्षण दारातच थांबली. आतमध्ये एक वृद्ध आई, तिची सून आणि 10-12 वर्षांचा मुलगा राहत होता. मुलाच्या हातात जुनं पुस्तक होतं, पण त्याच्या चेहऱ्यावर उत्साह नव्हता. माधवीने विचारलं, तुला शिकायला आवडतं का? मुलाने लगेच मान हलवली. हो, मला आवडतं, पण पुढच्या वर्षी शाळेत जाणं कदाचित बंद करावं लागेल. आई म्हणते, घरची परिस्थिती नाही. हे ऐकताच माधवीच्या डोळ्यांसमोर सोमेशचा चेहरा आला. तिला आठवलं, तो नेहमी म्हणायचा, गरिबी माणसाला स्वप्न पाहण्यापासून थांबवू शकते, पण एखाद्याने हात दिला तर त्याचं स्वप्न पुन्हा उभं राहू शकतं. माधवीने त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. तुझं शिक्षण बंद होणार नाही, ती म्हणाली. तिने सोमेशने अपूर्ण ठेवलेली इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या नावाने त्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचं तिने ठरवलं. घरातील गरजेच्या वस्तूही तिने दिल्या. त्या कुटुंबाच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहताना माधवीच्या मनात पुन्हा सोमेशची आठवण झाली. घरी परतताना तिच्या हातातील राखी तशीच होती. तिने ती राखी पुन्हा पाहिली. काही दिवसांपूर्वी तो साधासा धागा तिला फक्त दुःखाची आठवण करून देत होता. आता मात्र त्याच धाग्यामध्ये तिला भावाचं प्रेम दिसत होतं. त्या संध्याकाळी माधवीने सोमेशचा एक जुना फोटो देवघरात ठेवला. फोटोसमोर त्याला आवडणारा छोटासा दिवा लावला. मग तिने हातातील राखी फोटोसमोर ठेवली. तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. ती म्हणाली, भाऊ, तुझ्या हातावर ही राखी बांधता आली नाही, पण तू मला जे प्रेम दिलंस ते मी आता जिवंत ठेवणार आहे. हे बोलताना तिचा आवाज थरथर कापत होता. पण यावेळी तिच्या मनात आधीसारखी असहाय्यता नव्हती. तिला जाणवलं होतं की रक्षाबंधनाचा अर्थ फक्त राखी बांधणे नाही. राखी हा त्या नात्याचा एक सुंदर प्रतीक आहे, पण त्यापेक्षा मोठा आहे ते प्रेम, विश्वास आणि एकमेकांसाठी उभं राहण्याचं वचन. माधवीने डोळे मिटले. तिला आठवलं लहानपणी सोमेश तिच्यासाठी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी. तिच्या हाताला लागलं की औषध आणून देणं, ती रडली की तिला हसवणं, तिच्या लग्नाच्या वेळी स्वतःचे अश्रू लपवणं आणि शेवटी दवाखान्यातही ताई रक्षाबंधनाला येशील ना असं विचारणं. माधवीला आता त्या प्रश्नाचा वेगळा अर्थ जाणवत होता. कदाचित सोमेशला त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये सुद्धा राखीपेक्षा बहिणीची उपस्थिती आणि तिचं प्रेम हवं होतं. त्या दिवसानंतर माधवीने सोमेशच्या आठवणींपासून पळणं बंद केलं. उलट ती त्याच्या आठवणींना आपल्या आयुष्याचा एक भाग बनवू लागली. सोमेशला आवडणारी झाडं तिने घराच्या अंगणात लावली. त्याने ज्या मुलाच्या शिक्षणाची इच्छा व्यक्त केली होती त्याला ती नियमित मदत करू लागली. कधी त्याची आठवण आली की तिच्या डोळ्यांमध्ये पाणी यायचं, पण आता ती त्या अश्रूंना थांबवत नसे, कारण तिला समजलं होतं एखाद्या व्यक्तीची आठवण आली म्हणून रडणं म्हणजे आपण कमकुवत आहोत असं नाही. कधीकधी अश्रू हे प्रेम अजूनही मनात जिवंत असल्याचं चिन्ह असतात. त्या रात्री माधवी बराच वेळ देवघरात बसली. नंतर ती झोपी गेली आणि त्या रात्री तिला एक स्वप्न पडलं. ती आपल्या जुन्या घराच्या अंगणात उभी होती. समोर लहानपणीचा तोच आंब्याचा वृक्ष होता आणि त्याच्या सावलीत सोमेश उभा होता. माधवी त्याच्याकडे पाहतच राहिली. तिला धावत जाऊन त्याचा हात पकडावासा वाटला. खूप काही विचारावंसं वाटलं. तू मला सोडून का गेलास? आता मी रक्षाबंधनाला काय करू? तू मला अजूनही आठवतोस का? पण तिच्या ओठातून एकही शब्द बाहेर पडला नाही. सोमेशनेही काहीच बोलला नाही. तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर तेच जुनं प्रेमळ हास्य होतं. मग त्याने हळूच हात पुढे केला. माधवीने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या हातावर राखी नव्हती, पण त्याच्या डोळ्यांमध्ये मात्र तिच्या बालपणापासून आजपर्यंतचं संपूर्ण नातं दिसत होतं.
क्षणात ते दृश्य धूसर झालं. माधवीची झोप उघडली. पहाट झाली होती. तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते, पण अनेक दिवसानंतर तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच शांत हास्य होतं. ती उठली आणि देवघरात गेली. सोमेशचा फोटो अजूनही तिथेच होता. त्याच्यासमोर ठेवलेली राखीही तिथेच होती. माधवीने दिवा लावला आणि मनामध्ये म्हटलं, भाऊ, तू माझ्यापासून दूर आहेस, पण माझ्या आयुष्यातून कधीच दूर नाहीस. आता तिच्यासाठी रक्षाबंधन म्हणजे रिकाम्या हाताकडे पाहून रडण्याचा दिवस नव्हता. तो तिच्या भावाने दिलेलं प्रेम पुन्हा जगण्याचा दिवस झाला होता. पण माधवीच्या मनात अजून एक प्रश्न शिल्लक होता. जर भाऊ शरीराने या जगात नसेल, तर त्याच्यासाठी केलेली राखी, प्रार्थना किंवा स्मरण त्याच्यापर्यंत पोहोचतं का? कैलासावर माता पार्वतीने महादेवांना पुन्हा विचारले, नाथ, माधवीने त्या दिवशी आपल्या भावाला राखी बांधली नाही, मग तिचं रक्षाबंधन पूर्ण कसं झालं? यावर महादेव म्हणाले, देवी, रक्षाबंधनाचा अर्थ केवळ एका व्यक्तीच्या मनगटावर धागा बांधणे एवढाच नाही. तो धागा एका नात्याचं प्रतीक आहे. ते म्हणजे प्रेमाचं, विश्वासाचं, काळजीचं आणि एकमेकांसाठी मनापासून उभं राहण्याच्या भावनेचं. महादेव पुढे म्हणाले, माधवीने आपल्या भावाच्या हातावर राखी बांधली नाही, हे खरं आहे, पण तिने त्याच्या प्रेमाला विसरलं का? नाही. त्याने अपूर्ण ठेवलेलं चांगलं काम पूर्ण केलं. त्याने तिला दिलेले संस्कार आपल्या आयुष्यात जिवंत ठेवले. त्याच्या आठवणीला दुखापुरतं न ठेवता तिने त्या आठवणीला एका चांगल्या कृतीचं रूप दिलं. म्हणून तिचं रक्षाबंधन अपूर्ण नव्हतं देवी. पार्वतींनी पुन्हा विचारू लागल्या, मग नाथ, ज्या बहिणीचा भाऊ आज या जगात नाही, तिने रक्षाबंधन कसं साजरं करावं? मित्रांनो, उत्तर जाणून घेण्याआधी कथा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि भाऊ बहिणींना नक्की शेअर करा. आणि संजीवनी मराठी चॅनलला अशाच नवनवीन माहिती आणि कथासाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महादेव म्हणाले, तिने सर्वप्रथम आपल्या मनाला परवानगी द्यावी. भावाची आठवण काढण्याची. त्याचा फोटो समोर ठेवून एक दिवा लावू शकते. त्याच्यासाठी मनापासून प्रार्थना करू शकते. त्याच्यासोबत घालवलेल्या सुंदर आठवणी कुटुंबातील मुलांना सांगू शकते. कारण एखादी व्यक्ती आठवणीत जिवंत राहते, तेव्हा तिचं प्रेम पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतं. आणि जर त्या भावाने आयुष्यात एखादं चांगलं काम केलं असेल, एखाद्याला मदत केली असेल किंवा कोणाला तरी आधार दिला असेल, तर त्याच्या स्मरणार्थ ते चांगुलपण पुढे नेणं ही सुद्धा त्याच्यासाठी एक सुंदर श्रद्धांजली आहे. पार्वती माता म्हणाल्या, म्हणजे एखाद्या गरजू व्यक्तीला त्याच्या नावाने मदत केली तर तीही भावाच्या आठवणीला वाहिलेली कृती ठरू शकते का? महादेव म्हणाले, हो देवी, कधीकधी आपण एखाद्याला परत देऊ शकत नाही, पण त्याने आपल्याला दिलेलं प्रेम दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकतो. आणि माधवीने नेमकं हेच केलं. पार्वती माता हळू आवाजात म्हणाल्या, पण नाथ, त्या दिवशी बहिणीच्या डोळ्यांमधून अश्रू आले तर तिने रडू नये का? महादेव म्हणाले, अश्रू थांबवण्याची गरज नाही. ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं त्याची आठवण आली आणि डोळे भरून आले तर ते दुःखाची कमजोरी नाही, ते त्या नात्याची खोली सांगतात. काही आठवणी अशा असतात की त्यांना शब्दांची गरज नसते. डोळ्यात आलेला एक अश्रूही अनेक वर्षांचं प्रेम सांगून जातो. पार्वतींनी पुन्हा प्रश्न विचारला, म्हणजे भावाचा हात हातात नसला तरी त्याचं प्रेम बहिणीच्या हृदयात राहू शकतं का? महादेव म्हणाले, हो देवी, मृत्यू शरीराला दूर करतो, प्रेमाला नाही. हे शब्द ऐकून पार्वतींच्या डोळ्यातही अश्रू आले. महादेव पुढे म्हणाले, ज्या बहिणीचा भाऊ आज तिच्यासोबत नाही, तिने रक्षाबंधनाच्या दिवशी स्वतःला एकटी समजू नये. तिच्या हातातील राखी कदाचित त्या भावाच्या मनगटावर बांधता येणार नाही, पण त्या राखीमध्ये ज्या भावना आहेत त्या तिच्या मनात कायम राहू शकतात. त्याने दिलेला एखादा चांगला संस्कार जपू शकते. त्याच्या नावाने एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करू शकते. कुटुंबातील लोकांना एकत्र बसवून त्याच्या आठवणी सांगू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या जाण्यानंतर स्वतःच्या आयुष्य थांबवू नये. पार्वती माता शांतपणे म्हणाल्या, म्हणजे राखीचा खरा धागा हातावर नाही तर मनात बांधला जातो. महादेव म्हणाले, हो देवी, म्हणूनच काही नाती काळाच्या पलीकडे जातात. शरीर दूर होतं, आवाज शांत होतो, हात हातात राहत नाही, पण प्रेमाची आठवण मनात जिवंत राहते. हर हर महादेव. धन्यवाद.